मंडली, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चॅनल को सबस्क्राइब करें, शेअर करें और लाईक करें। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध प्रकारचे 5 गुन्हे उघडकीस आणून 6 आरोपींकडून रोख रक्कम, 2 मोटरसायकल, 7 LED टीव्ही, 1 मोबाईल असा 3,69,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे। पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या पथकास कंबर तलाव ते जगदीश श्री मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर प्रदीप गुरव वय 36 व्यवसाय मजुरी राहणार रेवणसिद्धेश्वर नगर, बसवेश्वर मठाच्या शेजारी जुना विजापूर नाका झोपडपट्टी याला ताब्यात घेऊन रोख 45,200 रुपये मिळाले। त्याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला। संशयित आरोपी प्रदीप गुरव त्याच्या ताब्यातील विना नंबर प्लेट काळ्या रंगाच्या मोटरसायकलची विचारपूस केली असता त्याने सिव्हिल हॉस्पिटल येथून 10 वर्षांपूर्वी चोरी केल्याचे सांगितले। त्यावरून सदर बाजार पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला। विणकर बागेमध्ये मुस्लिम पाचपेठ येथे गस्त घालत असताना संशयित आरोपी रतन माटे वय 27 व्यवसाय मजुरी राहणार मड्डी वस्ती जुना तुळजापूर नाका याला ताब्यात घेतले। त्यावेळी त्याच्याकडे चोरीचा मोबाईल आढळून आला। त्यानुसार जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा उघडकीस आला। 2 संशयित आरोपी डोणगाव रोड येथे मुस्लिम स्मशानभूमीच्या पुढे पत्र्याच्या शेडच्या येथे थांबले होते। त्यानुसार विनायक विठ्ठल गायकवाड, लखन अशोक गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्यासह पत्र्याच्या शेडची पाहणी केली। त्यामध्ये चोरीच्या 7 LED टीव्ही आढळून आले। दोघांकडे याबाबत चौकशी केली असता रोहित रमेश गायकवाड आणि राजकुमार उर्फ भोला आनंदय्या स्वामी यांनी मिळून 1.5 वर्षांपूर्वी सोलापूर विद्यापीठाजवळील असलेल्या रोडवरील टेम्पोतून चोरल्याचे सांगितले। त्यानुसार फौजा चौडी पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला।